प्रियजनांनो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला प्रोत्साहित करतो. फक्त एवढंच नाही, तो तुम्हाला सल्लाही देतो. आपण फक्त त्याच्या वचनांमध्ये दिलेल्या आश्वासनांकडे आणि आशीर्वादांकडेच पाहू नये. फक्त जेव्हा आपण देवाचा सल्ला आत्मसात करतो आणि त्यानुसार जगतो, तेव्हाच आपले जीवन आशीर्वादित होते. ती आनंदाची भावना देखील कायमस्वरूपी राहते. म्हणूनच प्रभू तुम्हाला वेळोवेळी सल्ला देतो. परमेश्वर वचनात काहीतरी म्हणतो. नीतिसूत्रे अध्याय 23 वचन 16. तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्हासेल. परमेश्वर काय म्हणतो? जर माझे हृदय आनंदी असेल तर तुमच्या ओठांनी योग्य गोष्टी बोलल्या पाहिजे. योग्य आणि न्याय बोलणे. आपण अन्याय बोलू नये. आपण असे शब्द बोलले पाहिजेत ज्यामुळे देव आनंदी होईल. मग परमेश्वर आनंदी होईल. तुम्ही जे बोलाल ते ऐकून परमेश्वर आनंदी होईल. पहा, जेव्हा लहान मुले बोलतात तेव्हा वडील त्यांचे कौतुक करतात. जर त्यांनी वाईट शब्द बोलले तर वडील त्यांच्यावर रागावतात. तो विचार करतो, माझ्या मुलाने ही भाषा कुठून शिकली? ती असे वाईट शब्द कसे बोलू शकतो? तो हे मत्सरातून बोलतो. वडिलांचे हृदय दुःखी होते. त्याच वेळी जर मूल इतरांशी सौम्य, शांत, शहाणपणाने आणि काळजीपूर्वक बोलले, वडिलांचे हृदय आनंदित होते. अरे, माझे मूल किती सुंदर आणि समजूतदारपणे बोलते आहे. ती इतरांना दिलासा देणारे शब्द बोलते. त्याचप्रमाणे प्रभू देखील आपण काय आणि कसे बोलतो हे ऐकत आहेत. आपले शब्द योग्य आणि न्याय्य असावेत. ते इतरांना आनंदी करायला हवेत. आपण अन्याय बोलू नये. मग प्रभूचे अंतःकरण आनंदित होईल. प्रभू आपल्याला पाहून आनंदी होतील. तुम्ही प्रभूला आनंदित करत आहात का? विचार करा आणि पहा की तुम्ही त्यांना दुःखी करत आहात. तुम्ही जसे बोलता आणि वागता ते पाहून प्रभू दुःखी होत आहेत का? जेव्हा घरातील लहान मुले त्यांच्या आईवर रागावतात आणि चिडचिडीत बोलतात, वडील विचार करतात, माझे मूल असे का वागत आहे? की तो आपल्या आईशी प्रेमाने वागू शकत नाही का? तो सौम्य का राहू शकत नाही? जेव्हा मुले रागाने बोलतात तेव्हा वडिलांचे हृदय दुःखी होते. त्याच वेळी जर मूल सौम्य आणि आईला मदत करणारे असेल तर वडिलांचे हृदय आनंदित होते. तुम्ही असे मुले व्हा ज्यामुळे येशूचे हृदय आनंदित होते. तुम्ही योग्य गोष्टी बोलल्या पाहिजेत. तुम्ही सरळ मार्गाने चालले पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे चालू नका की ज्यामुळे प्रभू दुःखी होईल. जेव्हा देवाचे हृदय आनंदित होते, जेव्हा पृथ्वीवरील वडिलांचे हृदय आनंदित होते, ते मुलासाठी काहीही विकत घेऊन देतील. कधी कधी मुलाने अपेक्षाही केली नसेल आणि विचारेल, बाबा, हे खरंच माझ्यासाठी विकत घेतलं का? वडील म्हणतील, तू चांगलं मूल आहेस आणि तुझं वागणं खूप छान आहे. वडील असं आनंदित होत नाहीत का? प्रभू देखील तसाच आहे. तो अशी आशीर्वाद देईल जी तू मागितलीही नाहीस. तो म्हणेल, मी हे माझ्या मुलीला देईन आणि तिला आनंदी करीन. जर तुम्ही त्याला आनंदी केला तर तोही तुम्हाला आनंदी करेल. तुम्ही आज त्याला आनंदी करणार का? तुमच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांबद्दल तुम्ही काळजी घ्याल का? कोणालाही दुखावू नका, त्रास देऊ नका किंवा अपमान करू नका. आनंदी रहा आणि सौम्य बोलत रहा. इतरांना प्रोत्साहित करा. ठीक आहे, आता प्रार्थना करा. प्रभू, मी योग्य गोष्टी बोलेन आणि न्यायाने वागेन. मी नेहमी तुझे हृदय आनंदित ठेवीन. जर मी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. यापुढे मी असं वागणार नाही असं मी वचन देतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.